तुमच्या साथीला येतो आणि तुम्हाला मदत करत असतो, त्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला येते. पण ती अनुभूती यायला सुद्धा आपल्याजवळ तसे डोळे पाहिजे. अनुभवाचं ज्ञान आपलं तेव्हा, जर आपण सत्कर्म करू, भगवंतावर विश्वासाने त्याचं नामस्मरण करू, तरच आपल्याला तो भगवंत पाठीशी आहे याचा अनुभव येतो. अन्यथा आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. कसा आहे हा नरदेह? हा नरदेह अतिशय अलौकिक आहे. अतिशय अलौकिक नरदेह आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही आहे. या जगामध्ये दुर्लभ काय आहे? हिरे सोनं दुर्लभ नाही आहे. भागवतामध्ये व्यास महर्षींनी सांगितलंय, आता सोन्याचे भाव एवढे वाढले, लाख रुपयावर चालले म्हणतात. ते दुर्लभ आहे का? सोनं दुर्लभ सांगितलंय का? नाही आहे. हिरे माणकं दुर्लभ नाही आहे, सोनं दुर्लभ नाही आहे. तर या जगामध्ये दुर्लभ काय आहे? दुर्लभो मानुषम देहम देहीनाम क्षणभंगुरा. सगळ्यात दुर्लभ काय आहे? तर मानव देह हा सगळ्यात दुर्लभ आहे. आणि कसा आहे हो? हा क्षणभंगूर आहे. आज आपण इथे आहोत, पण उद्या आपण राहू की नाही याची गॅरंटी आहे का आपल्याला? नाही आहे. क्षणभंगूर आहे हा. आणि म्हणून आपल्याला जर माहितीच नाही आहे आपण किती दिवस जगणार आहे, किती आपलं आयुष्य आहे हे जर आपल्याला माहिती नाही आहे, तर जेवढा काळ भगवंताने आपल्याला दिला आहे तेवढा काळ आपण सत्कर्मामध्ये घालवलाच पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे आणि पहिलं तीरावर भगवंताजवळ जाण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. एका गावामध्ये एक मनुष्य होता. लाकूड तोड्या होता, गरीब होता बिचारा. तो काय करायचा? जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा आणि त्याची मोळी बांधायचा. आता दिसत नाही हे चित्र, पूर्वीचा काळ होता. ते लाकडं डोक्यावर घ्यायचा आणि डोक्यावर घेऊन घरी गावामध्ये विकायचा.